एक बलात्कार झाला म्हणून हा प्रकार म्हणजे इथं तर रोज होतोय. इथं तुम्ही कंडोमची पाकिटं पडलीत, हे बघा, दारूच्या बाटल्या पडल्यात, कपडे पडलीत, आंतरवस्त्र पडलीत, बेडशीट ठेवलेत. इथं बलात्कार काय अधिकाऱ्याची 100% सुरक्षा कर्मचारी जबाबदार आहे त्याला. तुम्ही जो आरोप करत कुठली तुमची भूमिका की बसचा वापर केला, नेमका आरोप काय? आम्ही अनेक गोष्टी बघतो इथं आता. मग माझं तेच म्हणणं आहे ना की ह्या ठिकाणी जो वापर होतोय, ज्या बस आहेत 4 बस आहेत इथं, या 4 बस मधल्या ह्या बसमध्ये ही जरा त्यातल्या त्यात कंडिशन वाली वाटते. म्हणजे ही कंडिशन अधिकृत ही लॉज दिसते इथं, आणि ही इतक्या आतमध्ये आहे की ह्या आतमध्ये येताना सुरक्षा केबिन मध्ये बसणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय पुढे येऊच शकत नाही. मग या ठिकाणी अंधारामध्ये ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं रोज बलात्कार होतोय, इथं शेकडोनी कंडोमची पाकिटं पडलेली आहेत, आणि ते पण 4ही बाजूने बंदिस्त असणाऱ्या आगारामध्ये. मग इथला जो आगार प्रमुख आहे तो काय करतो? इथला सुरक्षा अधिकारी आहे तो काय करतो? इथले जे सुरक्षा लोक नेमलेली आहेत, 20 लोक नेमलेली आहेत, ही 20 लोक काय करतात?